आजच्या ब्लॉगमध्ये आपण आपल्या गावातल्या प्रत्येक गणपतीचं दर्शन घेणार आहोत। किती दिवस लागले डेकोरेशन करायला? एक दिवस आणि रात्र। ही माझ्या आजीची सख्खी बहीण। नाचामधले कोणता पाऊल कसा मारायचा, कोणता पाऊल खिडकी कशी घ्यायची, थोडी चुकली जर परफेक्ट नसेल तर ती बराबर मारायची म्हणजे मारायची। नमस्कार मंडळी, फील महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मी कल्पेश सुरवे तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर आपल्या महाराष्ट्राला फील करा आणि तुमच्या थकलेल्या मनाला हील करा। तर आज आहे गणपतीचा तिसरा दिवस आणि आज खूप धमाल मस्ती येणार आहे, कारण की आज आपल्या जे काळेश्वरी नवतरुण क्रिकेट मंडळ आहे त्यांचं नाच आहे, जे मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल ते नाच आहे देवळामध्ये। तर ते सगळं नाच वगैरे बघायला येईल आणि मला ॲक्च्युली आता जायचं होतं शूट करण्यासाठी। आपली जी सिरीज चालू आहे इंस्टाग्रामवरती गावात मेन पाकळलं तरी शूट करण्यासाठी जायचं होतं मला टंग स्लिप होते, जागरण झालं वगैरे म्हणून, पण जाता आलं नाही कारण की हे बघा सकाळपासून पाऊस चालू आहे, मला कुठेच जाता नाही आलं आहे। तर मी एडिटिंगला वगैरे बसलं मागतपासून, तर बघू एडिट वगैरे करायला जमते का। आणि असं झालं आहे माझे मेमरी वगैरे सगळे फुल झाले आहेत, तर मला आता प्रॉब्लेम होणार आहे खूप शूट करायला। दोन्ही पण मेमरी कार्ड फुल आहे, ड्रोनसाठी 256 GB आहे आणि हावाला 128 GB। तर बघू आपल्याला किती जमतं आहे रेकॉर्ड करायला। जितकं होईल तितकं कमी, म्हणजे कमीत कमी रेकॉर्ड करायचं बघतो मी। ओ जय ब्रो, हे आपले पंटर लोक रेनकोट वगैरे घालून फिरतात। खूप पाऊस आहे सकाळपासून, जाऊच नाही शकत तुम्ही स्कूटी घेऊन कुठे। तर ते आता मी ड्रोन उडवू पण नाही शकत त्यासाठीच। तर बघू आपण आता तिसऱ्याचा ब्लॉग पण खूप चांगला होणार आहे। तर मी पुन्हा एकदा तेच सांगेन की शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आणि सुरुवात करूया आपण ह्या आजच्या ब्लॉगला। चलो, तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आता पाऊस पडतो, आपण कुठे जाऊ शकत नाही आहोत। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण आपल्या गावातल्या प्रत्येक गणपतीचं दर्शन घेणार आहोत, म्हणजे प्रत्येक घरात जाणार आहोत आपण। मकरात बसलेल्या गणपती बघणार, विसर्जनच्या दिवशी बघतोच आपण प्रत्येक गणपती, पण ह्यावेळेस आपण प्रत्येक घरात जाऊन दर्शन घेणार आहोत। तर त्यामुळे मजा येणार आहे। तर चला सुरुवात करूया आपण आपल्या सुर्वे भावकीच्या इथून, म्हणजे सुर्व्यांच्या अंगणातून, सुर्वे भावकी नाही सुर्व्यांच्या अंगणातून सुरुवात करूया। तर सर्वात पहिले जातो आपण नामदेव बाबांच्या घरात, नामदेव सुर्वे। तर आमच्या बाबांच्या घरात जाऊया पहिले, त्यांचा गणपती बघूया। तर हा बघा नामदेव बाबांचा विघ्नहर्ता, खूप मस्त डेकोरेशन केलं यावर्षी। आपल्या अक्षयने केलं, अक्षय सुर्वे आहे त्याचा गणपती हा। अक्षय सुर्वे, रमेश सुर्वे, मंगेश सुर्वे, संतोष सुर्वे यांचा हा गणपती। तर चला आता पुढच्या घरात जाऊया। तर आता आपण आलो आमच्याच अण्णांच्या घरी, म्हणजे माझ्या काकांच्या घरी। तर हा आपल्या घरचा गणपती, म्हणजे हा गणपती आमच्या किरण दादा माहिती असलं मला, किरण सुर्वे, हेमंत सुर्वे, यशवंत सुर्वे यांचा हा गणपती। चला आता पुढच्या घरात जाऊया। पुढचा घर म्हणजे अजयचं घर, म्हणजे केशव सुर्वे, केशव विठोबा सुर्वे यांचा घरचा गणपती। तिकडे सुद्धा जाऊया आता आपण। जेवत आहे तर हा आजू आणि विजूचा गणपती। तर आता आपण आमच्या केशवांना, म्हणजे तुम्हाला माहिती असेल ढोलकीवाला केशवांना जेवायला बसलेत ते आता, हे आहेत आमच्या केशवांना। तर यांच्या घरचा गणपती म्हणजे लोकेश सुर्वे, आपला लहू, वैभव आणि आपली दीपिका वगैरे यांच्या घरचा गणपती हा। सूर्यांना आमचे, त्यांचा सूर्या बुवा, त्यांच्या घरचा गणपती। चला आता पुढचा गणपती बघूया। तर आता आपण आलो आहे आमच्या आनंदाच्या घरी, म्हणजे अनंता सुर्वे यांच्या घरचा गणपती बघायला। हा बघा आनंदाचा गणपती। चला तर आता आलो आपण आपल्या नारायण अण्णांच्या घरी, म्हणजेच नारायण पवार यांच्या घरी। तर हा त्यांच्या घरचा गणपती। तर आता आपण आलो आपल्या मंगेश मामाच्या घरी, म्हणजेच मंगेश मनवल, आपले गुरुजी मनवल आहेत त्यांच्या घरी। तर त्यांचा गणपती बघूया आता। खूप मस्त असं डेकोरेशन केलं आहे त्यांनी बघा, स्वामी समर्थांच्या रूपात बाप्पा आणि तर आता आपण आलो आपल्या हरचंद बाबांच्या घरी, म्हणजेच आपला हिरुदादा, ऋषभ, रोहिदास दादा, ती सगळी जी फॅमिली आहे, कातुर्डे फॅमिली, त्यांच्या घरी त्यांच्या घरचा बाप्पा बघायला। त्यांनी पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे बघा। तर आता आपण आलो आपल्या केतन मनवलच्या घरी, म्हणजेच आपले जे गणपतअण्णा आहेत त्यांच्या घरी, बुवा गणपतअण्णा, त्यांच्या घरचा बाप्पा बघायला। त्यांनी पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे बघा।
आता आपण आपल्या पक्या अन्नाकडे जे प्रकाश खिरबिरे अन्न आहेत ना आपले त्यांच्याकडे, आणि आपला केशव खिरबिरे त्याच्या घरी, त्याच्या घरचा बाप्पा बघायला हा बघा. आणि वरती एक सुंदर अशी प्रतिमा काढली बाप्पाची, खूप मस्त आहे. कोणी काढले काय माहिती. तर अण्णा कोणी काढले? हां रोशनी नाही रश्मीने काढली, त्यांची मुलगी आहे, केशवदादाची मुलगी आहे. मस्त, खूप मस्त सुंदर अशी ड्रॉइंग काढली. चला आता पुढे जाऊया. तर आता आपण आलो आहे प्रथमेश खेरटकर, वैभव खेरटकर, निलेश खेरटकर, संदेश खेरटकर ह्या सगळ्यांच्या घरचा बाप्पा बघायला. तर हा बघा, हा आहे त्यांचा बाप्पा, खेरटकरांचा बाप्पा. खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे. तर आपल्याला आपले नारायण मामा, प्रकाश मामा, आपला मंगेश खेडेकर, राज खेडेकर यांचा बाप्पा बघायला. तर आता आपण आलो सुदर्शन दादाकडे, म्हणजे सुदर्शन खेडेकर याच्या घरी. तर त्याच्या घरचा बाप्पा बघू. तर आता आपण आलो आपल्या सँटी म्हणजे देवीदास काते, त्याचं नाव खरं नाव आठवत नव्हतं, सँटी बोलतो ना आम्ही. देवीदास काते, सार्थक काते यांच्या घरी आलो आपण आता. हा त्यांच्या घरचा बाप्पा, अगदी सुंदर मूर्ती आहे. बाबा बऱ्यात ना? हा, ह्या बाबांच्या घरचा गणपती. या आधी सांगी करायचे गावात, ते बाबा आहे ते. बरं सब ठीक. चिच्चा काकी आई आतमध्ये काम करते. तर चला आपण दुसऱ्या गणपतीकडे जाऊया आता. आपलं आई पण आली आहे भेटायला व्हिडिओमध्ये. आई बरी आहेस ना? हो बरी आहे मी. हा, सगळ्यांना बोल गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. बोल. काय बोलू? गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. मला येते तसं बोलताना काय बोल. सगळ्यांनी आनंदी राहा एवढा बोल. हो हो समजेने आनंदात राहा. हा बस, सगळ्यांना सुखी राहा, आशीर्वाद भेटला आईचा. तर आता आपण आलो आपल्या दिनेश मामाच्या घरी. तर बघूया त्यांच्या घरचा गणपती. हा त्यांच्या घरचा बाप्पा. हो हाय आई बऱ्यात ना सगळे? आता आपले अनंत मनोल बाबा आहेत, त्यांच्या घरी आलो आपण. हा त्यांच्या घरचा बाप्पा. तर आता आपण आलो आमच्या हेमंत मामाच्या घरी, म्हणजेच हेमंत बहुड यांच्या घरी. तर त्यांचा गणपती बघूया आपण. तर मित्रांनो, आता मी आलोय माझ्या प्रभाकर मामाच्या घरी, म्हणजेच आपला प्रेम बहुड त्याच्या घरी. तर हा आहे त्यांचा गणपती, अगदी सुंदर गणपती आहे. हा त्यांचा डेकोरेशन, हा त्यांचा बाप्पा. तर आता आपण आलो आपल्या सुदेश दादाच्या घरी, म्हणजेच आपले यूट्यूबर सुदेश काते आपल्या गावचे, त्याच्या घरी आलो. त्याच्या घरचा बाप्पा बघूया आपण आता. खूप मस्त आहे बाप्पा. तर आता आपण आलो वरणकरांच्या घरचा बाप्पा बघायला, म्हणजेच आपला जो क्रिश आहे त्याच्या घरचा बाप्पा बघायला. हा बघा. तर आता आपण आलो हाडकांच्या घरचा बाप्पा बघायला. सही पूजामध्ये पप्पांचं नाव आहे, पण आडनावच घेऊन आहे. मस्त डेकोरेशन केलं. हे आहेत आपली महाडिक मंडई. जॉन सिना. आता ही सही आहे की पूजा आहे काय माहिती नाही मला. कोण आहे तू? मेकअप नाही केलं. पूजा, ही पूजा आणि ती सही. तर आता आपण जातो आपल्या गायकर बाबांच्या घरचा गणपतीचा दर्शन घ्यायला. तर हे आहेत आपले गायकर. इतकी गायकर आपण सरनेम घेऊ शकतो, कारण की गावात एकच गायकर आहेत. एकच घर आहे. हा आहे त्यांचा बाप्पा. तर आता आपण आपल्या कासार बाबांच्या घरचा बाप्पा बघायला. हे आहेत आपले कासार बाबा. हॅलो चच्चा, कैसे हो? हा त्यांचा बाप्पा बघूया आपण. हा यांच्या घरचा बाप्पा. गोड मूर्ती आहे.
तर आत्ता आपण आलो आपल्या विठोबा अण्णांच्या घरी, म्हणजेच आपले विठोबा धुमाल यांच्या घरचा बाप्पा बघायला. तर हा यांचा घर नवीनच बांधला आता. तर हा यांचा बाप्पा म्हणजे आपला विवेक धुमाल आहे त्यांच्या घरचा गणपती. अगदी गोड मूर्ती आहे. तर आता आपण आलो आपल्या नामदेव अण्णांच्या घरी, म्हणजे नामदेव पवार, पांडुरंग पवार, अश्विन पवार वगैरे आहेत जे, त्यांच्या घरचा बाप्पा बघायला. तर हा आहे त्यांच्या घरचा बाप्पा. तर मित्रांनो आता आपण आपल्या देवीदास टावरे याच्या घरी. तर हा आपला देवू याच्या घरचा गणपती बघायला मित्रांनो. तर हा आहे देऊच्या घरचा बाबा. किती गोड मूर्ती आहे देऊची. वा, किती दिवस लागले डेकोरेशन करायला? एक दिवस आणि रात्र. बापरे, बघा मित्रांनो काय डेकोरेशन केलं आहे. एक दिवस एक रात्र भाई. हा मकर पूर्ण बांधलास ना तू? हा पूर्ण सिमेंटचा मकर त्यांनी एका रात्रीत बांधलाय. चला लेट्स गो. चला आता आपण आलो आपल्या रोशन कातेच्या घरचा बाप्पा बघायला. तर हा आहे आपल्या रोशनच्या घरचा गणपती. रोशन झोपलाय. बाई पण गोड मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण आपल्याला केतन दादाच्या घरचा बाप्पा बघायला. केतन काते दादा हा तिच्या घरचा बाप्पा. केतन दादाच्या घरचा बाप्पा बघितला तर केतन दादाची मुलगी बघा साजिरी. बोल गणपती बाप्पा, बोल मोरया. तू बोल गणपती बाप्पा. लाजते ती, लाजते. साजरी नाव आहे ना तिथं. तर आता आपण आलो आपल्या विशाल दादाचा गणपती बघायला. विशाल खेडेकर, जयवंत खेडेकर. हा विशालला आपण विशाल खेडेकर आणि जयवंत खेडेकर यांच्या घरचा गणपती बघायला. ही आहे त्यांची मूर्ती बघा, किती गोड मूर्ती आहे. तर आता आपण आलो आपले गोविंद खेरडकरांना आहेत आणि जयवंत खेरडकरांना त्यांच्या घरी, म्हणजे आदित्य, आपला आशिष वगैरे आहेत त्यांच्या घरचा गणपती बघायला. जितेन वगैरे, हिमेश आपला छोटा, त्यांच्या घरचा गणपती आहे. आता आपण आलो आमच्या पांडुमामाच्या घरी, म्हणजेच पांडुरंग भौड यांच्या घरी. तर यांच्या घरचा बाप्पा बघूया आता. हो, खूप सुंदर मूर्ती आहे. तर आता आलो आपण आपल्या विलासदाच्या घरी मूर्ती बघायला. तर विलासदाची मूर्ती नेहमी काहीतरी वेगळीच असते आणि एकदम विशाल असते. विलास भौड त्यांच्या घरचा बाप्पा. हे लाईट्स लाव, एवढ्याच आहेत. स्टँडिंग मूर्ती आहे, खूप मस्त मूर्ती आहे. हा विलासाची तर झालं मस्त वाटत आहे. खतरनाक आहे एकदम, ॲडव्हेंचर वगैरे रस्ता आहे. ह्यातून आलो मी खाली घाबरत घाबरत. ट्रू. आपल्या मामांच्या घरी. तर हा त्यांच्या घरचा गणपती बघा, किती सुंदर आहे. मामा झोपलेत काम करून करून. तर आता आपण आपल्या संतोष अण्णांच्या घरी. संतोष वरणकर म्हणजेच आपल्या मायाचे बाप्पा महेंद्र वरणकर. त्यांचा बाप्पा बघूया आपण घरचा. हा आहे त्यांच्या घरचा बाप्पा. तर आता मी आलो आहे माझ्या सख्या मामाच्याच घरी, म्हणजे हरिश्चंद्र भौड यांच्या घरी. यांच्या घरचा गणपती बघायला, म्हणजे आशिष भौड याचा गणपती. हा बघा. तर आता आपण आलोय धुमालांच्या घरचा बाप्पा बघायला, म्हणजे विशाल धुमाल, सुरेश धुमाल, केशव धुमाल यांच्या घरचा बाप्पा बघायला. हा बघा केशवादा. हो, मस्त असा स्टेज बनवला आहे. चला गणपती बाप्पा मोरया. चला तर आता आपण आलोय पांडुरंग वरणकर यांच्या घरी. तर बघूया त्यांच्या घरचा बाप्पा कसा आहे.
चालेल तसे. तर आता आपण जातो आपल्या विनायक अण्णांच्या घरचा गणपती बघायला, म्हणजे विनायक कातुर्डे यांच्या घरचा बाप्पा बघायला. तर हा आहे त्यांचा बाप्पा. चला तर ऑलमोस्ट गणपती झाले, 2-3च घरं बाकी आहेत, ते झाले की मग सगळ्या गणपतीचं दर्शन झालं आपल्या गावातल्या. लास्टचे 2-3 बाकी आहेत, कान्होबांचा, एक विनायक अण्णांचा, तेवढेच गणपती आहेत, बाकी 2च आहेत मला फक्त. अजून कोणता राहिला असेल तर आपण प्रतीकदाच एक बाकी आहे, तिकडे सुद्धा जाऊया आपण. आता जातो आपण कान्होबांकडे. चला मग काय करणार, बहिणी बऱ्यात ना. तर हा आपला कान्होबांच्या घरचा गणपती, म्हणजे आपला पप्प्या कातुर्डे. तर आता आपण आलोय वसंत काते, भावेश काते, आपले हे बाबा यांच्या घरचा बाप्पा बघायला. हा आहे यांच्या घरचा बाप्पा. बऱ्यात ना बा, बोला काहीतरी. बाबा राष्ट्रवादीवर आहेत. हा आपला भावेशदा, खूप वर्षांनी बघत असाल तुम्ही त्याला, जास्त येत नाही तो गावी. तर आता आपण आपल्या अनंत अण्णांच्या घरी, म्हणजेच अनंत कातुर्डे यांच्या घरचा बाप्पा बघायला, म्हणजेच आपल्या अमित आणि सुमित यांच्या घरचा बाप्पा बघायला. हा आहे त्यांचा बाप्पा. तर मगाशी जसं मी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीलाच बोललो की आज 3रा दिवस, म्हणजे आज आपल्या गावात आपल्या गावच्या पोरांचे नाच आहेत. तर तेच त्याचीच एक रिहर्सल चालू आहे वरती, ते बघूया आपण आता जाता. आणि मग एक प्रतीकदाचा गणपती बघूया, एक रिहर्सल चालू आहे ती बघूया. ते पोरं जमले सगळे रिहर्सलसाठी. आपल्या गावकीचं घर आहे, तिकडे सगळे जमून प्रॅक्टिस करतायत, ती पण बघूया. कोंबड्या बघा मित्रांनो, कोंबड्या. आबा बऱ्यात ना. चलो प्रॅक्टिस चालू आहे. ढोलकी वादक केशव सुर्वे आणि टिमकी वादक मंगेश सुर्वे. आणि ही पोरं आपली, ही चिल्लर पार्टी, ही आपली नाचणारी पोरं. हा सुमित, हा आठवत नाही मित्रांनो नाव. हा ऋषभ, हा देवीदास टावरे, हा प्रेम, कार्तिक, नाव माहिती आहे मला, विवेक. हा आपला कातुर्डे, नाव वैभव. हा अश्विन, याला कोण नाही विसरू शकत. आपला अमित, केतन. हा आशिष कॅशो वाजवतो, प्रॅक्टिस करतोय. चलो लेट्स गो. अजून पण आली पोरं. हा लोकी बाय. हा लोकेश आपला आलाय भरपूर दिवसांनी, लय दिवसांनी पाहुणा आलाय घरा. कसं आहे लव, भरपूर दिवसांनी आला. लव नाचतो भारी. लवला नाचताना बघायला लोक इडी होतात, कारण तो जो कंबर हलवतो ना, बघा तुम्ही आता संध्याकाळी बघाच तुम्ही. लव लाजला मित्रांनो. चला मित्रांनो, इकडे रिहर्सल चालू आहे आणि आमचा मोरके अजून आला नाही. येऊन गेलो, सगळ्यांना जमा केलं आणि त्याच्यानंतर घरी गेलो, पुन्हा आलोय. ठीक आहे. चला रिहर्सल करा चांगली, संध्याकाळी भेटू. चला आता लास्ट शेवटचा प्रतीकदाचा घरचा गणपती बघा, प्रतीक मनवल्याच्या घरचा गणपती. लेट्स गो मित्रांनो. बघा इकडे जाम आरामात जायला लागतं. या व्लॉगच्या निमित्ताने पहिल्यांदाच पूर्ण गावचे गणपती बघून आलो, म्हणजे पूर्ण घराघरात जाऊन दर्शन घेऊन आलो. नाहीतर मी नव्हतो गेलो कधी, पहिल्यांदाच गेलो आज. चला ब्लॉगच्या निमित्ताने चांगली कामं होतात आपल्याकडून. चला तर आत्ता आपण आलो प्रतीकदाच्या घरचा गणपती बघायला, म्हणजे आपला प्रतीक मनवल याच्या घरचा गणपती बघायला. हवा किती सुंदर असं डेकोरेशन केलं त्यांनी, तुम्हाला समजणारच नाही त्यांनी कसं केलं डेकोरेशन. एका दिवसात केलं त्यांनी, खूप मस्त असं डेकोरेशन केलं आहे. तर हा आहे आपला प्रतीकदादा. हा देवीदास कातुर्डे ह्याचा घरचा गणपती बघून आलो. हा पप्प्यादा बघून आलो. तुम्हाला असा सेम टू सेम जरा एकनाथ शिंदे वाटेल. नमस्कार. आणि आपली विद्या आम्ही. तर मित्रांनो, मी असंच झोपलो होतो घरात, तर अचानक भयानक सारिका आली, म्हणजे यज्ञेशची बायको आणि माझी बहीण. घेतलं नंतर नूतन पण आली आहे. तर तिने ना हे बघा का आणलं, चॉकलेट मोदक आणलं. तर मी शुगर कट केली आहे, पण मी हे ट्राय करणार. हां चलो टेस्ट करून बघूया.
काय नेहाला भांडी कसा लावलीस की काय? चॉकलेट मोदक मस्त आहेत. हे ओरिओचे बनले आहेत काय? ओरिओच आहे ते. ओरिओ मोदक आहे. मस्त आहेत मस्त. हे ओरिओ मोदक मस्त आलेत. एक नंबर सारे का. तर मित्रांनो आता पाऊस थांबलाय फायनली आणि मी जातो आता ड्रोन शूट करण्यासाठी. बघूया कुठे कुठे जायला भेटतंय. मी आता प्रयत्न करतो की तारासाला जाऊ, कारण तारासाला ओळखीची लोक आहेत तिकडे जाऊया आपण पहिले, नंतर बघू कुठे जायचं. चला तर आलोय फायनली आपण तारण्यामध्ये आणि आपली तारण्याची आई भरपूर वर्षानंतर भेटतो येईल आम्ही. घराचं कार सारा बरी आहेस ना? बेस आहे. बा बरे आहेत ना? आईस बरी आहे ना? हो हो. बाबा ही माझ्या आजीची सख्खी बहीण, हो हो ही आमची तारण्याची आई. मी इकडे लहानपणी असताना यायचो. हो हो नाही काढत आहे. हो, आपण शेतात जातो, मातीचीच बाई. तर मित्रांनो फायनली आपण तारण्यातून पोहोचलो आपल्या गावात. आता आणलं हे बघ खाऊ आणलं आपल्या ह्या राख्यासाठी. राख्या जालाटलाय. तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्या गावात आज झाकणी नृत्य आहे, म्हणजेच आपला बाला डान्स बोलतो तो. तर तोच बघायला जातो पण आता आपल्या देवळामध्ये. तर लेट्स गो. खूप मजा येणार आहे. म्हणजे पोरांनी भरपूर प्रॅक्टिस केली आहे महिना अगोदर. 1 महिना अगोदर काहीतरी प्रॅक्टिस केली आहे पोरांनी. तर मजा येणार. चला जाऊया आता बघायला आपण झाकणी नृत्य. लेट्स गो. तर मित्रांनो आता प्रिपरेशन चालू आहे आपल्या नाचाची. हे बघा इथे ढोलकी वगैरे ठेवली आहे मस्त आणि इकडे सगळी पोरं प्रिपरेशन करतात. मित्रांनो पोरं ओरडत आहेत. तर आपले बुवा तयार आहात तुम्ही आता? मजा येणार. गाणी एकदम भारी भरलेली आहेत. हा एकदम भारी. मस्त. दुसरे बुवा कुठे आहेत? अजून टाइम आहे. टाईम आहे. काळेश्वरी नाथमंडळ हां राटावाडी हनुमाननगर. आज गणेशोत्सव निमित्त आम्ही झाकरी नृत्य केला, म्हणजे नाच सादर केला आहोत. 10 मिनिटात चालवणार आहे. आई शपथ ऐकत नाही पुरा. त्या टी शर्टमुळे दिसत नाही मी, बघ ना. का दिसतोयस काय क्लिअर दिसतोय भाई. नाच तर- शक्ती तुऱ्याचा. नाच सुरू करण्यात आपण पहिले बाप्पाचं आणि आपल्या हनुमंताचं दर्शन घेऊया. ही आपल्या गावातली हनुमंताची आणि गणपती देवाची मूर्ती. घ्या दर्शन. हां घ्या दर्शन. चला दर्शन दिलं तुम्हाला. आता तुम्हाला मजा येणार नाच बघायला. चलो लेट्स गो. मित्रांनो टी शर्ट चेंज केला आहे मी. मस्त पांढरा. माझा टी शर्ट मी घरी विसरलो होता. आजूने दिला आहे मला. आजूचा खूप खूप आभार, कारण आपल्या फील महाराष्ट्र एवढ्या साध्या माणसाला त्यांनी टी शर्ट दिला. हे स्पॉन्सर आपल्याला टी शर्ट मी घेतला नाही विकत. तर मित्रांनो बिहाइंड द सीन्स बघतोय. पोरं तयार होत आहेत. हे बघा अण्णा तयार करतात पोरांना. हे पहिले अण्णांचा वगैरे नाच मंडळ होता. ते आता कोण होते? वस्ताद म्हणजे सर्व काही शिकवणार. नाचामधले कोणता पाऊल कसा मारायचा, कोणता पाऊल घिरकी कशी घ्यायची, थोडी चुकली जर परफेक्ट नसेल तर ती बराबर मारायची म्हणजे मारायची. थोडी पण असे वस्ताद. समजलं वस्ताद म्हणजे काय? मला माहिती नव्हतं, आता मला माहिती पडलं. आपण नाचणाऱ्या पोरांची रिहर्सल बघितली. आता इकडे जे टिबकी वादक आहे, जे ढोलकी वादक आहे, त्यांची सुद्धा रिहर्सल चालू आहे बघा. म्हणजे केशव दामोदर सुर्वे हे सुद्धा इकडे साईड बाय साईड ढोलकी वगैरे चढवून घेत आहेत. हे त्यांच्यासोबतची मंडळी जी टिमकी वाजवणार आहे. पोरं एकदम जोशमध्ये आहेत. हवीचं जोश. हवीचं जोश. तर आता आपल्यासोबत पप्प्यादा तुझा टी शर्ट कुठे आहे? हॅलो गाईज, आता मी चेंज करत आहे. सगळे अरेंजमेंट केलेली आहे. आता चेंज करून येणार मी पण. नाच आहे तर काय उत्साह वगैरे आहे? उत्साह खूप आहे. बघायचं आपल्या लोकांचा किती प्रतिसाद भेटतोय तो. लोक जमतायत मित्रांनो. स्टेडियम भरतोय खचाखच. अजून भरला नाही म्हणजे भरतोय. हळूहळू लोक येत आहेत. सगळे उत्साही आहेत एकदम आपल्याला नाच बघण्यासाठी. अण्णा नवीन गाणे आलेत. हां हो मजा येणार आहे सगळ्यांना. मजा येणार सर्वांना. अतिशय मोठ्या आनंदात हा कार्यक्रम चालू होणार आहे. मस्त. बुवा एकदम जोशमध्ये आहेत तर मजा येणार आहे. बुवांचा जोश तुम्हाला चेहऱ्यावर दिसत नसेल पण ते एकदा गायला लागले की तुम्ही पागल व्हाल गाणं ऐकून. तर मित्रांनो नाच सुरू होणे इकडे आपल्या पोरांचा हडल झाला आहे बघा. हडल त्याच्यामुळे इथे डिस्कशन चालू आहे कसं नाचायचं वगैरे. बघा हिरुदा सगळं बघतोय. अच्छा आता मला वाटलं का ते सिरियस डिस्कशन असेल पण कपडा कमी पडला आहे म्हणून ते डिस्कशन चालू आहे. चला ठीक आहे.
पहिल्या प्रथम आपले सर्व कार्यकर्ते म्हणजे मुंबई कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार तसेच गावच्या कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व आणि आपल्या सर्व महिला मंडळ यांचे मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तसेच माझे मित्र यूट्यूबला लोकांपर्यंत हे नाच पुरवण्याचे प्रयत्न करत आहेत कल्पेश सुर्वे आणि सुदेश काते यांचे मी आपल्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत करते. धन्यवाद. शुभ कार्यारंभी गणेश हनुमंताला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करीत आहे. जमलेल्या रसिक माय बाप यांचे आज मी मनोरंजन करणार आहे. गणेश हनुमानाचा दास म्हणून त्यांच्या चरणी सेवा आज मी करणार आहे. आणि मंदिरातले माझे आराध्य दैवत मला बुद्धी देणार तेच मी गाणार आहे. रूप तुझे पाहुणे डोला मन माझा प्रसन्न झाला. रूप तुझे पाहुणे डोला मन माझा प्रसन्न झाला. गजानन बुद्धी दे मला हनुमान शक्ती दे मला. गजानन बुद्धी दे मला हनुमान शक्ती दे मला. ताल मृदुंगाच्या संग भजन गाणला. ताल मृदुंगाच्या संग भजन गाणला. गणेशा मंदिर आलो मे तुझा. गणेशा मंदिर आलो मे तुझा. हनुमंता मंदिर आलो मे तुझा. गणेशा मंदिर आलो मे तुझा. गणेशा मंदिर आलो मे तुझा. हनुमंता मंदिर आलो मे तुझा. मूर्ती तुझी पाहून सगळे समाधान. का भरत शोभे गजानन हनुमान. गाभरात शोभे गजानन हनुमान. गाभरात शोभे गजानन हनुमान. पार्वतीच्या बाळाचे रूप दिसे छान. बाजूला अंजने सुत बलवान. बाजूला अंजने सुत बलवान. बाजूला अंजने सुत बलवान. दर्शन तुमचा भरला मन हे माझं. दर्शन तुमचं भरलं मन हे माझं. पुष्प फुले वाहून चरणी केले मी पूजा. पुष्प चरणी वाहून मी केले मी पूजा. गणेशा मंदिर आलो मे तुझा. हनुमंता मंदिर आलो मे तुझा. गणेशा मंदिर आलो मे तुझा. गणेशा मंदिर आलो मे तुझा. मास महिन्यामध्ये होतो उत्सव सोहळा. सारे भाविक येते तुझ्या दर्शनाला. सारे भाविक येते तुझ्या दर्शनाला. सारे भाविक येते तुझ्या दर्शनाला. भक्ती
पालखी घेऊन खांद्यावरी भक्त नाचती सारे पालखी घेऊन खांद्यावरी भक्त नाचती सारे मिरवणुकी संगे वाजे सनई पेन बाजा मिरवणुकी संगे वाजे सनई पेन बाजा गणेशा मंदिर चालू में तुझा हनुमंता मंदिर आलो में तुझा गणेशा मंदिर आलो में तुझा गणेशा मंदिर आलो में तुझा चैतन्याची शोभा वाहून माझे हर्ष मजला हरे नामाचा नाद गगनात घुमला हरे नामाचा नाद गगनात घुमला हरे नामाचा नाद गगनात घुमला तुमच्या कृपेची आहे अगाध लीला संकट समय देवा धावसी हाकेला संकट समयी देवा भावची आकेला संकट समयी देवा भावची आकेला हे गावणे तुमचं चुकेशव मागणं मागायचं कुठं हे गावणे तुमचं चुकेशव मागणं मागायचं रणामध्ये गणपत गातो आले हे मजा रणामध्ये गणपत गातो आले हे मजा गणेशा मंदिर आलो में तुझा 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 पाहुणे डोला मन माझा प्रसन्न झाला पाहुणे डोला मन माझा प्रसन्न झाला गजानन बुद्धी दे मला हनुमान शक्ती दे मला ताल मृदुंगाच्या संग भजन गाण्याला ताल मृदुंगाच्या संग भजन गाण्याला गणेशा मंदिर आलो में तुझा हनुमंता मंदिर आलो में तुझा गणेशा मंदिर आलो में तुझा हनुमंता मंदिर आलो में तुझा श्री गजानन महाराज रंग देवता बजरंग छत्रपती शिवाजी गुरुवरे भोसलेकर अखंड श्रीकालेश्वरी नाथ मंडलाचा गणपती बाप्पा
ओटी एकच राजाची शिवधारूच्या उतरेला त्याला शिवधारूच्या उतरेला त्याला सीता राणीला वरमाला शिवधारूच्या उतरेला त्याला सीता राणीला वरमाला सीता स्वयंवराचा आता सोला मांडीला सीता स्वयंवराचा आता सोला मांडीला सीता स्वयंवराचा सोला मांडीला सीता स्वयंवराचा आता सोला मांडीला किती राज महाराजे आले कसोटीत मागे ना सरले रावणासारखे येऊन आले रावणासारखे येऊन आले शक्ती नाही ते कोणाची सारे शक्ती नाही ते कोणाची सारे शक्ती नाही ते कोणाची सारे बाण उचलता रावण पडला बाण उचलता रावण पडला बाण उडावरी आला सीता स्वयंवराचा आता सोला मांडीला सीता स्वयंवराचा आता सोला मांडीला सीता स्वयंवराचा सोला मांडीला सीता स्वयंवराचा सोला मांडीला विश्वमित्र रामाला तिला आशीर्वादाच्या वेळेला वंदन करुणे गुरुचरणाला वंदन करुणे गुरुचरणाला उचलले त्याने धनुष्बाणाला सीता जानकी प्रणवोने सीता जानकी प्रणवोने रामाला गाठाला सीता स्वयंवराचा आता सोला मांडीला 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 राजा जनक राजाना त्या भीतीला नगरीला राजा जनक राजाना त्या भीतीला नगरीला सीता स्वयंवराचा आता सोला मांडीला 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 तर मित्रांनो आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. मी अपेक्षा करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. दॅट्स इट. चलो. Feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra.